नमस्कार. आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वसईत शिवसेना उभाटा पक्षातर्फे जन आक्रोश आंदोलन संपन्न. राज्य शासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात आणि कलंकित मंत्र्यांना पदावरून दूर करावे या मागणीसाठी आज तहसीलदार कार्यालय वसई येथे जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. जिल्हा प्रमुख प्रवीण मापरळकर, लोकसभा संघटक जनार्दन मामा पाटील, विवेक पाटील, जिल्हा संघटक सौ किरण चेंदवरकर, ज्येष्ठ नेते विनायक निकम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा उपप्रमुख दिलीप चेंदवरकर, जनार्दन म्हात्रे, उत्तम तावडे, नयना वर्तक, भारती गावडे, तालुका प्रमुख काकासाहेब मोटे, इंजला तांडेल, जिल्हा सचिव राजाराम बाबर, किरण म्हात्रे, हरिचंद्र पाटील, विधानसभा संघटक राज सिंग, शशिभूषण शर्मा, रमेश जाधव गुरुजी, प्रवक्ता राधेश्याम पाठक, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अझहर खान, असंख्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. वृत्तसंकलन रमेश सोनावणे, संपादक आम्रपाली न्यूज चॅनल वसई विरार. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जे महायुती सरकार आलेलं आहे त्या सरकारच्या काळामध्ये महागाई प्रचंड वाढलेली आहे. शेतकरी आत्महत्या करतायत. त्याचप्रमाणे जे सरकार हतबल झालेलं आहे त्यांच्या मंत्र्यांमुळे. एक मंत्री विधिमंडळात रमी खेळतो, एक मंत्री पैशाच्या बॅगा घेऊन फिरतो, एक मंत्री ओम फट स्वाहा करत बसतो आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळावं म्हणून. अशा प्रकारचं एक महाराष्ट्राला काळीमा फासणारं सरकार या सत्तेमध्ये आलेलं आहे आणि त्याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज हे जन आक्रोश आंदोलन सुरू आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून वसई तालुक्यामध्ये तहसीलदार साहेबांना आता आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या मंत्रिमंडळातील जे कलंकित मंत्री आहेत त्यांना तात्काळ मंत्रिपदावरून काढून टाकावं अशा प्रकारची मागणी मुख्यमंत्र्यांकडे आम्ही केलेली आहे. डान्स बार आहे. जर मंत्रीच असं वागू लागले, राजाच असा असेल तर प्रजेने काय करायचं? बरं, प्रजा काही सुखी नाही आहे. बेरोजगारी आहे, वाढती महागाई आहे, जातीचं राजकारण आहे. पण जनतेने काय करावं? आम्हाला असं वाटलेलं की मुख्यमंत्री आहेत ते आपल्या मंत्र्यांचे राजीनामे घेतील, अशा आपण ह्या भ्रष्ट लोकांना ते बदलचूक करतील, त्यांना एक प्रकारची शिक्षा करतील. पण तसं न करता फक्त शांततेचं धोरण घेतलं आहे, काहींची खाती बदललेली आहे. तर जनता म्हणून हे आम्हाला मान्य नाही आणि म्हणूनच आज आम्ही एक मुख्यमंत्री साहेबांना एक पत्र देत आहोत की तुमची जी हतबलता आहे ती तुम्ही बाजूला करा आणि आम्हाला जो न्याय हवा आहे तो न्याय संदेश दिला. तळागाळातल्या लोकांना समजून द्या हे सरकार किती अकार्यक्षम आहे. लोकांना कळू दे आणि त्याच्यासाठी हा केलेला प्रयास आहे. मित्रांनो, अजून बोलणारे भरपूर सगळ्यांना पुन्हा एकदा जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे नव्हे हिंदुस्थानाचा आराध्यवर छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदय प्रकाश छत्रपती श्रीमान बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख शिवसेनाच होणार नाही.
शिवसेना पापाचे राहिले शिवसेना ही ठाकरेंचे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब त्याच पद्धतीने युवा नेतृत्व आदित्यनाथ ठाकरे यांना देखील मानाचा हा महाराष्ट्राने कधी कधी पिढीला देखील सुद्धा दाखवण्याचं काम केलेलं आहे. ज्याच माझ्या महाराष्ट्रात आया बहिणीला लटवणारा मंत्री ज्याच माझ्या महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने बलात्काराच्या निषेधमध्ये चाललेला परंतु आमचा गृहमंत्री हा खऱ्या अर्थाने अकार्यक्षम ठरलेले हे अकार्यक्षम ठरलेले. म्हणजे या महाराष्ट्रात उद्धवजींनी 9 वर्षात कार्यकाळ केलेला आहे परंतु 2 वर्षात अशी एकही घटना घडलेली नाही किंवा या महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने मंत्र्यावर टीका करायला हवी. परंतु आज घडतंय काय? आज काँग्रेस असलेले मंत्री आमच्याकडे आज आमचे कृषी मंत्री म्हणजे आज खऱ्या अर्थाने 10 ते 15 कोटी असताना आमचा कृषी मंत्री हा मोबाईल आणि अभिमानाने एक्सप्लेन करतात खेळ मंत्र्याने दिला आणि खेळाचं अरे जा तर या गोष्टीवर तुमची भाषा नाही तुमचं वाक्यही म्हणतो की